दरम्यान भुजबळांनी महाराष्ट्रामध्ये जातीजातीमध्ये स्फोटक स्थिती असल्याचं म्हटलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती शरद पवारांची भेट घेऊन आरक्षण प्रश्नी मध्यस्थी करून तोडगा काढावा अशी विनंती केल्याचं भुजबळांनी सांगितलंय। कालच छगन भुजबळांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली। कोणी याचं स्टेटस टाकलं, कोणी त्याचं स्टेटस टाकलं म्हणून घाणेरड्या शब्दामध्ये ट्रोल करणं तेवढ्यावरच थांबत नाही, तर एकमेकाच्या डोकी फोडण्यापर्यंत प्रकरण गेलेलं आहे। अनेक म्हणजे लहान मुलं सुद्धा त्यातून सुटलेली नाहीत। हे सगळे रिपोर्ट सगळे जे आहेत फोटो माझ्याकडे येतात, आम्ही अर्थात पोलिसांना कळवतो। प्रश्न असा आहे की हा केवळ पोलिसांकडून सोडवला जाणारा प्रश्न आहे असं मला वाटत नाही, कारण हे शत्रुत्व, ही दुफळी गावागावामध्ये जर वाढली, याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी, त्याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी, तर हे आज संपणार नाही। कदाचित इतर प्रश्न संपतील, पण दुश्मनी जी आहे ही वर्षानुवर्ष जी आहे तिथे कायम राहील। सर, आपल्या भेटीनंतर पवार साहेबांच्या भेटीनंतर कोंडीमध्ये सापडलेलं सरकार बाहेर पडेल असं वाटतं का आरक्षणाच्या या सगळ्यामध्ये? हे बघ, काय कोंडी बिंडीत काय पकडे वगैरे काहीतरी विचार करू नका। कोंडीमध्ये सामान्य माणूस सापडलेला आहे, सामान्य गाव सापडलेला आहे। त्याच्या हॉटेलमध्ये यांनी जायचं नाही, त्याच्या लग्नाला यांनी जायचं नाही, एकमेकाची डोकी तो सामान्य माणूस कोंडीत सापडलेला आहे। त्याला ती कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे काम। राजकीय कोंड्या काय होतच असतात आणि सुटतच असतात।